नमस्कार. आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता. मी सहिष्णुता कांबळे, डिजिटल मुंबई वार्ता चॅनलची संपादिका. कंदमोर नगर येथील ॲडव्होकेट दीपक पाईकराव अँड असोसिएट याच्या कार्यालयात आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील प्रकरणाबद्दल हायकोर्टाचे ॲडव्होकेट शुभम मोरे यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि ते प्रकरण काय होते ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. डिजिटल मुंबई वार्ता चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे. तच आपण ठाणे कोर्टात आपल्या आशिलाला जामीन मिळवून दिलात, तर ते प्रकरण काय होतं? धन्यवाद मॅडम. हे जे प्रकरण होतं हे ठाणे या आवारात घडलेलं आहे, ठाणे कोर्टाच्या आवारात घडलेलं आहे आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये याचा FIR रजिस्टर झालेला आहे डिसेंबरमध्ये. आणि ही जी घटना घडली होती ही घटना 1.5 वर्षापूर्वीची होती आणि FIR हा 1.5 वर्ष लेट फाईल झालेला आहे. तर आम्ही या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यानंतर, पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की हे जे काही पुरावे त्यांनी सादर केलेले हे खोटे होते आणि यांना फक्त या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ठाणे कोर्टामध्ये याची जामीन देखील टाकली आणि पहिलीच जामीन आम्हाला न्यायालयाकडून मिळाली आणि त्यांना आम्ही बाहेर काढलेला आहे.